नमस्कार. आजचा आपला विषय आहे मनाचे श्लोक मनासाठी. मनाचे श्लोक म्हटलं की आपल्याला समर्थ रामदास स्वामी यांची आठवण होते. रामदास स्वामींची वाङ्मय संपदा पाहायला गेलं तर अफाट आहे. अनेक रचना त्यांनी केलेल्या आहेत. करुणाष्टके, आत्माराम नावाचा ग्रंथ, मनाचे श्लोक, विविध देवतांच्या आरत्या, मारुती स्तोत्र, श्रीमद दासबोध, नंतर मानपंचक, मानस पूजा असे अनेक ग्रंथ समर्थांचे आहेत. सर्व स्पर्शित्व हा त्यांच्या वाङ्मयाचा विशेष गुण आहे. सर्व स्पर्शित्व म्हणजे अनेक विषयांना त्यांनी इथे स्पर्श केलेला आहे आपल्या ग्रंथामधनं. प्रपंच कारण असो, राजकारण असो, समाजकारण, वेदांत, स्थापत्यशास्त्र आणि अगदी संगीत सुद्धा, अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. पण एवढ्या सगळ्या विषयांना जरी त्यांनी हात घातलेला असला तरी सुद्धा अध्यात्म हा त्यांच्या प्रतिपादनाचा मुख्य विषय राहिला आहे. म्हणजे सगळ्या विषयांमधनं शेवटी ते अध्यात्मावर आलेले आहेत. मनाचे श्लोक हे या अफाट त्यांची जी ग्रंथ संपदा आहे त्याच्यामधला एक चिमुकला ग्रंथ आहे, पुस्तकरूपी ग्रंथ आहे. अत्यंत लोकप्रिय आहे, जगमान्यता मिळालेलं हे पुस्तकरूपी हा ग्रंथ आहे. त्याचं मनाच्या श्लोकाचंच मनोबोध किंवा मनाची शते या नावाने सुद्धा हे पुस्तक प्रसिद्ध आहे. आचार्य विनोबा भावे यांनी याला मनोपनिषद असं नाव दिलेलं आहे मनाच्या श्लोकांच्या पुस्तकाला. 205 श्लोक आहेत याच्यामध्ये. पण या अवघ्या 205 श्लोकांमध्ये समर्थांनी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श केलेला आहे. हा चिमुकला पुस्तकरूपी ग्रंथ अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध असा आहे. त्यातली काही वैशिष्ट्य आपण आज बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सरळ आणि सोपी भाषा. त्यावेळेच्या समाजातल्या सर्वसामान्य माणसांना रुचेल, पटेल, सहजपणे वाचता येईल, मुखोद्गत करता येईल अशी याची भाषा आहे. बोली भाषेतला हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर याच्यामधले मुख्य विषय म्हणले, याच्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग, सदाचार, सत्संग, सगुण निर्गुण विचार असे अनेक विषय याच्यामध्ये आलेले आहेत. याचा उहापोह समर्थांनी केलेला आहे. भगवान रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आत्मज्ञान होण्यासाठी भारंभार ग्रंथ वाचायची काही गरज नाहीये, एखादं छोटंसं पुस्तक सुद्धा पुरेसं असतं. तसं हे मनाच्या श्लोकांचं 205 श्लोकांचं जे पुस्तक आहे ते सहजपणे आत्मज्ञान करून देणार आहे आपल्याला. सहज आणि सोप्या भाषेत अध्यात्म समजावून सांगणार आहे. यातला प्रत्येक श्लोक हा जणू काही एक मंत्र आहे. प्रत्येक श्लोक अत्यंत म्हणजे गंगेच्या पाण्यासारखा शुद्ध आणि निर्मळ आपलं अंतःकरण करणारा असा आहे. मनाचे श्लोक म्हटले किंवा नुसते ऐकले तरी सुद्धा आपलं अंतःकरण पवित्र होतं. आज सुद्धा घराघरांमध्ये अगदी लहानपणापासनं हे मनाचे श्लोक शिकवले जातात. त्याचं कारण अगदी लहान मुलांना सुद्धा त्याचा अर्थ कळेल इतक्या सोप्या भाषेत हे श्लोक रचलेले आहेत. जीवन जगता जगता आपले रोजचे व्यवहार करता करता जीवनाचं सार्थक कसं करून घ्यावं, अनुकूल परिस्थिती असो किंवा विपरीत परिस्थिती असो, त्याच्यामध्ये मनाचा समतोल ठेवून भगवत प्राप्ती कशी करून घ्यावी असा हा मोक्षाचा मार्ग या मनाच्या श्लोकातून सांगितलेला आहे. कर्म, भक्ती, ज्ञान याचा समन्वय कसा साधावा याचं मार्गदर्शन यातून आपल्याला मिळतं. हे 205 श्लोक म्हणजे जणू काही 205 सुभाषित असल्याप्रमाणे आहेत. श्रद्धेय स्वामी वरदानंद होते, त्यांची एक सवय होती की ते प्रवास करताना हाती लागेल ते पुस्तक घ्यायचे आणि महत्वाच्या श्लोक म्हणा स्तोत्र जे काही असेल त्याच्यावर खुणा करत जायचे.
तर काही काळानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की जेव्हा जेव्हा त्यांनी मनाच्या श्लोकाचं पुस्तक हातात घेतलं होतं, त्यातल्या जवळजवळ सगळ्या श्लोकांवर त्यांनी खुणा केलेल्या होत्या. म्हणजे इतके महत्वाचा प्रत्येक श्लोक आहे याच्यामधला. आता हा जरी अत्यंत बोली भाषेतला ग्रंथ असला किंवा पुस्तक असलं, सोपी भाषा असली, तरी सुद्धा व्याकरणाच्या कसोटीला उतरलेला आहे. आपल्याला माहिती आहे की याच्यात जे 205 श्लोक आहेत ते भुजंग प्रयात नावाच्या वृत्तामध्ये गुंफलेले आहेत. भुजंग प्रयात वृत्त म्हणजे काय की प्रत्येक चरणामध्ये त्याच्या 12 अक्षर असतात. म्हणजे व्याकरण जर आपल्याला समजत असेल तर हे सहजपणे कळेल. आणि त्या 12 अक्षरांमध्ये यचे 4 गण होतात. त्या प्रत्येक गणामधलं पहिलं अक्षर लघु आहे आणि दुसरं तिसरं अक्षर गुरु आहे. त्याच्यामुळे हे श्लोक म्हणताना एक प्रकारचा ठेका तयार होतो वाचताना, आणि त्याच्यामुळे याला गेयता सुद्धा प्राप्त झालेली आहे. आता याच्यामध्ये सोपी भाषा आहे तर मग अलंकृत नाहीये का, तर तसंही नाही. मराठी भाषेत अनेक अलंकार आहेत आपल्याला माहिती आहे. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री जसं स्वतः सुंदर दिसावं, जास्त सुंदर दिसावं म्हणून दागिने परिधान करते, तसंच अनेक लेखक किंवा कवी हे आपली मराठी भाषा अधिक सुंदर दिसावी, आपलं लेखन अधिक आकर्षक व्हावं, याच्यासाठी अलंकारांचा वापर करतात. मराठी भाषेत असे अनेक अलंकार आहेत. उत्प्रेक्ष अलंकार, उपमा अलंकार, यमक, अनुप्रास, विरोधाभास असे अनेक अलंकार आहेत मराठी भाषेत. यातल्या अलंकारांचा वापर करून हे मनाचे श्लोक जास्त चांगले आणखीन खुलून दिसतात, वाचायला ऐकायला गोड वाटतात आपल्याला. उदाहरणार्थ त्याचं द्यायचं झालं तर अनुप्रास हा अलंकार बऱ्याच श्लोकांमध्ये वापरलेला आहे. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. या श्लोकामध्ये अनुप्रास अलंकार वापरलेला आहे. किंवा धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परासागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. म्हणजे शेवटचं प्रत्येक चरणातलं अक्षर ते 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 असं आलेलं, याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. नंतर विरोधाभास हा सुद्धा अलंकार इथे वापरलेला आपल्याला दिसतो. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधित जावे. संपूर्ण श्लोक जर म्हणायचा झाला तर नव्हे तेची झाले नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे बोले, अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधित जावे. याच्यामध्ये म्हणजे कसं, नव्हे तेची झाले नसे तेची आले, म्हणजे नाहीये तेच आलंय, जे अस्तित्वात नाहीये ती गोष्ट घडलीये, याला विरोधाभास अलंकार असं म्हणतात. असे अनेक अलंकार मनाच्या श्लोकांमध्ये आलेले आहेत. आणि अशी अनेक प्रकारे अलंकारांनी समृद्ध अशी याची भाषा आहे. हे पुस्तक इतकं लोकप्रिय आहे की अनेक भाषांमध्ये याचा अनुवाद झालेला आहे आतापर्यंत. इंग्रजी, कानडी, गुजराती, तामिळ, तेलुगू, संस्कृत अशा अनेक भाषात याचा अनुवाद किंवा भाषांतर झालेलं आहे. शहातुराब अली नावाचे जे सुफी संत होते त्यांनी याचा उर्दू भाषेत अनुवाद केलाय. त्याचं नाव म्हणजे मन समझावन असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यानंतर अलीकडेच डॉक्टर विनीता महाजनी यांनी जर्मन भाषेत मनाच्या श्लोकांचा अनुवाद केलेला आहे. म्हणजे असं सर्व जगात मान्यता पावलेलं, अवघ्या जगभर ज्याची कीर्ती पसरलेली आहे असं हे छोटंसं पुस्तक आहे. आता या मनाच्या श्लोकाची जी रचना आहे ती का करावीशी वाटली असेल समर्थांना, तर त्याच्यासाठी 2 कारणं आहेत. एकतर तेव्हाची सामाजिक परिस्थिती. तेव्हाची सामाजिक परिस्थिती अशी होती की यवनांचं राज्य होतं आपल्यावर, आणि हे यवन अनेक प्रकारे लोकांना त्रास देत असत. स्त्रियांची विटंबना करत असत, लोकांना गुलामासारखं वागवत असत, कोणाच्याही शेतात जाऊन त्यांचा उभं पीक उद्ध्वस्त करत असत, अनेक प्रकारे त्रास देत असत.
त्याच्यामुळे आपली जनता, आपल्या राज्यातली जनता प्रचंड दहशतीत आली होती यवनांच्या. त्यांच्याकडे अर्थातच खूप मोठं सैन्य सुद्धा होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध तोंडातनं ब्र काढायची सुद्धा कोणाची हिंमत होत नसे. मग त्यांच्याशी लढणं, दोन हात करणं तर फार दूरची बात होती. अशा या भयग्रस्त जनतेला भयमुक्त करावं, त्यांना दिलासा द्यावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा, यासाठी समर्थांनी या मनाच्या श्लोकांची रचना केली. कारण समर्थांचा बलोपासनेवर खूप विश्वास होता. त्यांना कळून चुकलं होतं की या यवनांशी जर लढा द्यायचा असेल तर समाजाने आधी बल प्राप्त केलं पाहिजे. कमकुवत शरीराचा माणूस आणि कमकुवत मनाचा माणूस कधीही कुणाशी लढा देऊ शकत नाही. तर बलोपासनेसाठी लोकांनी शारीरिकरित्या समर्थ होण्यासाठी त्यांनी मारुतीच्या मंदिरांची स्थापना गावोगावी केली होती. अनेक लहान मोठी मंदिरं हनुमानाची त्यांनी गावात स्थापन केली होती. पण नुसतं शरीर बलवान असून उपयोग नाही, मन सुद्धा तेवढं कणखर पाहिजे, खंबीर पाहिजे, तरच माणूस समर्थपणे लढू शकतो, हे त्यांना माहीत होतं. आणि मग याच्यासाठी लोकांच्या मनात आत्मविश्वास जागा करण्यासाठी, लोकांना निर्भय करण्यासाठी या मनाच्या श्लोकातून लोकांपर्यंत संदेश पोचावा म्हणून त्यांनी या मनाच्या श्लोकाची रचना केली. दुसरं कारण म्हणजे गावोगावी त्यांनी ज्या हनुमानाच्या मंदिरांची स्थापना तर केली होती, पण त्यांचं वास्तव्य चाफळ इथे होतं, आपल्याला माहितीये. तर चाफळ इथे एक भव्य राम मंदिर उभारावं असं त्यांच्या मनात आलं. पण हे भव्य राम मंदिर उभारायचं तर जनता खूप गरीब होती, यवन त्यांना त्रास देत होते, कुणाचे उत्पन्न फारसं चांगलं नव्हतं. मग कोण एवढी मोठी देणगी देणार? तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या शिष्यांनाच घरोघरी पाठवायचं, भिक्षा मागायला लावायची आणि त्यातून जे धन किंवा धान्य जे काही त्यांच्या उजळीत लोक घालतील ते सगळं मठामध्ये जमा करत जायचं आणि ते एकत्र करून त्याच्याद्वारे या राम मंदिराची उभारणी करायची. आपल्याला माहितीच आहे, आत्ता 24 साली जे अयोध्येचं राम मंदिर बनलं ते सुद्धा असं लोकांच्या वर्गणीतूनच उभारलं गेलेलं आहे. थोडी थोडी वर्गणी सगळ्यांनी दिली आपल्या देशातल्या आणि ते भव्य राम मंदिर उभं राहिलं. तसंच काहीसं याच्या बाबतीतही झालं. मग आता आपल्या शिष्यांना भिक्षा मागायला पाठवायचं तर नुसतंच जाऊन भिक्षांदेही असं म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनात सुद्धा त्याच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं, प्रभू रामचंद्रांविषयी श्रद्धा आणि विश्वास निर्माण व्हावा, लोकांपर्यंत निर्भयतेचा संदेश पोचावा म्हणून त्यांनी ठरवलं की मनाच्या श्लोकांची रचना करायची आणि ते मनाचे श्लोक म्हणत म्हणत आपल्या शिष्यांनी भिक्षा मागायची. म्हणजे दोन्ही हेतू साध्य होतात ना, जनजागरण होतं, जनजागृती होते. म्हणजे एक प्रकारे लोकसंग्रहाचा हा अत्यंत एक उत्तम नमुना म्हणून आपल्याला याच्याकडे पाहता येतं. तर या दोन कारणांमुळे समर्थांनी मनाच्या श्लोकांच्या ग्रंथाची रचना केलेली आहे. याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की समर्थ प्रत्येक श्लोक सांगत असत आणि त्यांचा शिष्य जो आहे कल्याण स्वामी तो ते श्लोक लिहून घेत असत आणि अक्षरशः एका बैठकीमध्ये हा संपूर्ण मनाच्या श्लोकांची रचना समर्थांनी केलेली. हे त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आता लोकांच्या मनात निर्भयता निर्माण करायची तर त्याच्यासाठीच सुद्धा काही श्लोक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. लोकांच्या मनात जे भय होतं ना त्याची समर्थांना चीड यायची की इतके का हे घाबरतात यवनांना, एकजूट का होत नाहीये लोकांच्या मध्ये लढण्यासाठी. त्याच्यासाठी पुढील श्लोक आपण पाहूया. समर्थ काय म्हणतात, भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. इथे त्यांनी मनाला म्हटलेलं आहे की हे घाबरट मना, तू असं घाबरतोस काय? संसारात अडीअडचणी येणार, संकटही येणारच आहेत, त्याला घाबरून चालणार नाही.
का घाबरायचं नाही? तर प्रभू रामचंद्रांचं छत्र आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर आहे. त्याच्यामुळे तो दंडधारी यम जरी शासन करायला आला तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही. प्रभू रामचंद्र आपली उपेक्षा कधीही करणार नाही, ते कायम आपलं रक्षणच करत राहतील. त्याच्यामुळे लोकांना तुम्ही घाबरू नका. अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवा, त्याच्याशी लढा द्या, असं त्यांनी सांगितलंय. त्याच्याच बरोबर सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असा दिलासा सुद्धा त्यांनी लोकांना दिलेला आहे की देव देवळात किंवा बाहेर कुठेही नाही, आपल्या अंतःकरणातच आहे. सन्निध आहे म्हणजे अगदी आपल्या जवळच आहे. मग घाबरायचं कशाला? ही जी लहान मोठी संकट आपल्यावर येतात ती म्हणजे देव एक प्रकारे आपल्या श्रद्धेची भक्तीची परीक्षा बघत असतो. ती तुम्ही एकदा परीक्षा पास झालात की मग ते प्रभू रामचंद्र तुम्हाला सगळं सुख आनंद आणि अगदी मोक्ष सुद्धा मिळवून देतील. भक्ताच्या हाकेला धावून येणारे असे प्रभू रामचंद्र आहेत, ते तुमची उपेक्षा कधीही करणार नाही. बऱ्याच श्लोकातला शेवटचा चरण असाच आहे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी किंवा नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. म्हणजे जो खरा भक्त आहे त्याची उपेक्षा देव कधीही करत नाही. त्याच्या प्रत्येक संकटकाळी भक्ताच्या प्रयत्नांना तो दाद देतो, भक्ताला मदत करतो. समर्थांची ही वाणी आणि श्लोकातनं प्रगट होणारा आत्मविश्वास याचा उपयोग समाज निर्भय होण्यासाठी झाला. त्याचा आणखीन एक फायदा म्हणजे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची उभारणी करत होते, त्याच्यासाठी लढा देत होते. तर या मनाच्या श्लोकांमुळे लोक निर्भय झाले आणि छत्रपतींच्या सैन्यामध्ये सुद्धा जास्त संख्येने दाखल होऊ लागले. त्याच्यामुळे समर्थांचं हे कार्य पाहून एक मिनिट छत्रपतींनी त्यांना आपलं गुरु केलेलं होतं आणि त्यांना चाफळ सोडून सज्जनगडावर वास्तव्य करा अशी विनंती केली होती. आणि समर्थांनी सुद्धा नंतर आपलं वास्तव्य सज्जनगडावरच केलं होतं. आता यांचे श्लोक इतके मानसिक आधार द्यायचे सामान्य जनतेला. त्याची एक गोष्ट सांगितली जाते की समर्थ एकदा पहाटेच्या वेळेस भिक्षा मागत मागत एका घरासमोर आले. त्या घरामध्ये एकटी स्त्री राहत होती. बरोबर तिचं एक 3 वर्षाचं मूल होतं तिच्याजवळ. तिचा नवरा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अफझल खानच्या मोहिमेवर गेला होता. अफझल खानाचा वध करण्याच्या मोहिमेवर गेला होता. त्यामुळे अत्यंत धास्तावलेली होती ती स्त्री. आपला नवरा सुखरूप असेल का? अफझल खानाचा वध शिवाजी महाराज करू शकतील का? त्याच्या एवढ्या सैन्यापुढे यांचा काही निभाव लागेल का? आणि आपला नवरा परत घरी येईल की नाही, अशी सतत शंका भीती त्या स्त्रीच्या मनात होती. एके दिवशी पहाटे समर्थ आले तिच्या अंगणात आणि भिक्षा मागायला लागले. त्याच्याबरोबर मनाचे श्लोकही ते हे म्हणत होते. तो श्लोक असा होता, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत. आणि अशा प्रभू रामचंद्रांच्या सेवकाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहायची हिंमत सुद्धा करू शकणार नाही. कारण ज्या रामनामाचा जय जयकार त्रैलोक्यात सुद्धा होतो, तिन्ही लोकात होतो, ते प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपले मालक आहेत, स्वामी आहेत. मग घाबरायचं कशासाठी? मनात शंका तरी कशासाठी आणायची? आणि हा श्लोक ऐकून त्या स्त्रीला खूप बरं वाटलं, काहीतरी मानसिक आधार मिळाल्यासारखा वाटला. ती भिक्षा देण्यासाठी बाहेर आली. कडेवर छोटं बाळ होतं तिच्या, आणि तिने भिक्षा वाढल्यावर समर्थांनी तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव.
आणि नेमकं त्याच वेळेस तिच्या कडेवरचं मूल खुदकन हसलं. त्याच्यामुळे त्या स्त्रीला असं वाटलं की एक प्रकारचा दैवी संकेतच आपल्याला मिळालेला आहे. आता आपला नवरा नक्की सुखरूप घरी परत येणार, अफजल खानाचा वध शिवाजी महाराज नक्की करणार असं तिला वाटलं आणि अगदी ती निर्धास्त झाली. म्हणजे या मनाच्या श्लोकांचा परिणाम किती लोकांच्या मनावर होत होता, लोकांच्या मनावर किती प्रभाव टाकत होता हे आपल्याला कळतं. म्हणजे आपण सुद्धा अशी कल्पना करू शकतो की पहाटेची रम्य वेळ आहे, सूर्योदय होतोय, अंगणात सडा संमार्जन केलेलं आहे, रांगोळी काढली आहे आणि अशा प्रसन्न वातावरणात समर्थांसारखा एखादा धीर गंभीर पुण्यवान पुरुष मनाचे श्लोक मागत भिक्षा मागतोय. अगदी छान मनाला वाटेल अशीच ही वातावरण निर्मिती या मनाच्या श्लोकांमुळे होत होती. आता मनाचे श्लोक आपण पाहिलं की अध्यात्म हा समर्थांचा मुख्य विषय होता. मनाच्या श्लोकांमधनं सुद्धा तेच सांगितलेलं आहे. पण मग इतर आध्यात्मिक ग्रंथ आणि मनाचे श्लोक याच्यामध्ये काय फरक आहे? तर आपण जर इतर आध्यात्मिक ग्रंथ पाहिले तर त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. गुरु शिष्याला उपदेश करत असतात आणि मग शिष्य ते ऐकून त्याप्रमाणे अनुसरण करत असतो. पण हे मनाचे श्लोक जर आपण वाचले तर आपल्या लक्षात येतं की इथं गुरु शिष्य असं कोणीच नाहीये. आपणच आपले गुरु आहोत, आपणच आपले शिष्य आहोत. आपणच आपल्याला समजवायचं आहे, आपणच आपल्याला उपदेश करायचा आहे आणि स्वतःत सुधारणा घडवून आणायची, आपली प्रगती करून घ्यायची. आता मनुष्य आयुष्यभर झटत कशासाठी असतो? तर हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी. अध्यात्म म्हणजे काय? आत्मकृपा किंवा अध्यात्मज्ञान. तर हे आत्मकृपा होण्यासाठी मन आपल्या ताब्यात असायला लागतं, मन आपल्याला अनुकूल असायला लागतं, तरच हे आत्मज्ञान सहजपणे होतं. आता मनच अशी गोष्ट आहे की जी माणसाला बंधनात सुद्धा टाकते आणि बंधन मुक्त सुद्धा करू शकते. म्हणजे मन म्हणजे जणू काही दार आहे की दारात आत सुद्धा जाता येतं आपल्याला आणि बाहेर सुद्धा पडता येतं. कठोपनिषदामध्ये एक सुंदर दृष्टांत याच्यासाठी दिलेला आहे. कठोपनिषदामध्ये त्यांनी माणसाच्या शरीराला रथाची उपमा दिलेली आहे की माणसाचं शरीर म्हणजे जणू काही रथ आहे, आत्मा हा त्या रथाचा मालक आहे. आपली जी 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हे 10 इंद्रिय म्हणजे या रथाचे घोडे आहेत. आपली सतसत विवेक बुद्धी ही या रथाचं सारथ्य करतीये आणि त्याच्यासाठी मनरूपी लगाम तिच्या हातात आहे. सतसत विवेक बुद्धीच्या हातात मनाचे लगाम आहे. आता मनालाच लगाम का बरं म्हटलंय? कारण मनच असं आहे की जे अगदी सगळ्या इंद्रियांना, अगदी बुद्धीला सुद्धा आपल्या बरोबर खेचून नेतं. त्याला आपलं म्हणणं ऐकायला लागतं. आपल्याला माहिती आहे एखादी गोष्ट आपल्या मनाने घेतली की ती करायचीच. आपण कितीही प्रयत्न केला, सारासार विचार करायचा, तरी तो मनाचा मोह इतका जबरदस्त असतो की आपण खेचलं जातो त्या गोष्टीकडे. त्याच्यामुळे मनाला लगाम असं म्हटलेलं आहे. आता वातावरणामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची स्पंदन असतात, ज्याला आपण ध्वनी लहरी किंवा व्हायब्रेशन्स म्हणतो हल्लीच्या सायन्सच्या भाषेत. ही स्पंदनं 2 प्रकारची असतात. काही सकारात्मक चांगली असतात, काही वाईट असतात, नकारात्मक असतात. या स्पंदनांपैकी आपलं मन कोणती स्पंदनं ओढून घेतं, आकर्षून घेतं, त्याच्यावर आपल्या मनातले विचार अवलंबून असतात. जसे विचार येतात तशी हातून कृती होते आणि आपल्या त्या माणसाची, त्या व्यक्तीची तशी त्या कृतीतून जडणघडण होत असते. वातावरणातली कोणती स्पंदनं गोळा करायची हे प्रत्येक व्यक्तीचं मन ठरवत असतं. एक त्याच्याबाबत सांगायची गोष्ट म्हणजे मध्यंतरी पेपरात एक बातमी आली होती की एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी बोर्डाच्या परीक्षेत खूप चांगलं भरघोस यश संपादन केलं होतं. त्याच्यासाठी त्या मुलाची मुलाखत घ्यायला 2 पत्रकार त्या वस्तीमध्ये गेले.
त्या मुलाच्या घरी गेले. तेवढ्यात त्या घराच्या दारातनं त्या मुलाचा भाऊ, त्याच्या एवढाच होता साधारण, दारू प्यायलेला होता, झोकांड्या जात होता, तोंडाने शिव्या देत होता आणि अशा अत्यंत वाईट स्थितीत असा तो दारातनं बाहेर आला. त्या पत्रकारांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्याला आधी विचारलं की अरे बाबा, तू असं वाईट मार्गाला का लागलायस? तो म्हणला, काय करणार, मी अशाच वाईट वातावरणातच लहानाचा मोठा झालेलो आहे. आमच्या वस्तीत हे असंच चालतं, सगळे पुरुष दारू पितात, मारहाण करतात, मारामारी करतात, तोंडाने शिव्या देत असतात. आणि हेच मी माझ्या घरात सुद्धा लहानपणापासून पाहत आलोय. माझे वडील सुद्धा माझ्या आईला मारतात, रोज दारू पितात. त्यामुळे आपोआप मी सुद्धा, मला तशाच सवयी लागल्या. म्हणजे तो मुलगा जातो निघून. मग हा जो यश मिळवलेला मुलगा असतो त्याला ते विचारतात की हा कोण होता? तो म्हणे माझा भाऊ होता. परत त्या पत्रकारांना आश्चर्य वाटतं. ते त्याला म्हणतात, अरे मग तुझा भाऊ असा, तू तू सुद्धा याच वातावरणात लहानाचा मोठा झाला असणार, मग तुला एवढं मोठं यश कसं काय मिळालं परीक्षेत, एवढे गुण तू कसे मिळवलेस? तेव्हा तो मुलगा म्हणतो, परत या वातावरणामुळेच, म्हणजे याच वातावरणात मी मोठा झालो. मी हेच पाहत गेलो की सगळे पुरुष मंडळी हे असंच वागतात, दारू पितात, वाईट साईड बोलतात, मारामाऱ्या करतात. आणि तेव्हाच मी मनाशी निश्चय केला की या वातावरणात जर बाहेर पडायचं असेल यातून, किंवा ही परिस्थिती जर बदलायची असेल, तर मला काहीतरी चांगलं काम मिळालं पाहिजे. मी चांगल्या मार्गाने काहीतरी पैसा मिळवला पाहिजे. तो पैसा मिळवायचा तर मला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, आणि चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे मन लावून. आणि असा निश्चय करून मी अभ्यासाला लागलो आणि हे यश आज प्राप्त करू शकलो. म्हणजे बघा की वातावरण एकच, पण दोघांची मन वेगळी. एकाने वातावरणातली वाईट स्पंदनच गोळा करत गेलं आणि दुसऱ्याने मात्र चांगली स्पंदनं, ज्याला आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा सकारात्मक स्पंदनं, ती आपल्या मनाकडे ओढून घेतली. आणि त्यामुळे दोघांच्याही आयुष्यातला पडणारा फरक हा फार मोठा होता. अगदी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं, ते सुद्धा याच समाजात लहानाचे मोठे होत होते. यवनांचं राज्य होतं, ते अत्याचार करतच होते. हे सगळं शिवाजी महाराज सुद्धा अगदी बालपणापासून बघत होते. पुण्यातच त्यांचं वास्तव्य होतं. पण इतर लोक भयग्रस्त झाले, घाबरत होते यवनांना. पण शिवाजी महाराजांनी मात्र काय केलं की त्यांच्याशी लढा द्यायचं ठरवलं. किती लहान वयात त्यांनी स्वराज्य मिळवण्याची प्रतिज्ञा केली. म्हणजे हा फरक आहे की तुमचं मन कोणत्या गोष्टी ऍक्सेप्ट करतं किंवा कोणत्या गोष्टीकडे मन आकर्षिलं जातं, त्याच्यावर तुमच्या मनाची आणि जीवनाची जडणघडण ही अवलंबून असते. अगदी आपल्यावर देवकृपा झाली, देवाची कृपा झाली, गुरुची कृपा झाली, पण मनाने जर आपल्या साथ दिली नाही, मन जर आपल्या ताब्यात नसेल, तर आपल्याला हे अध्यात्म म्हणा किंवा परमार्थ म्हणा अजिबात साध्य करता येत नाही. अनुकूल मन असेल तरच आत्मकृपा होते. आता हे आत्मज्ञान किंवा आत्मकृपा म्हणजे नक्की काय, अध्यात्म म्हणजे नक्की काय, तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कोहम पासून सोहम पर्यंतचा जो काही प्रवास असतो ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. कोहम म्हणजे मी कोण आहे, मी या जगात कशासाठी आलोय, माझा जन्म का झालाय, आयुष्यात मी काय करायला पाहिजे, या सगळ्याचा विचार करता करता, अभ्यास करता करता शेवटी या पारमार्थिक मार्गावर वाटचाल करताना माणसाला सोहम म्हणजे सहा अहम म्हणजे तोच मी आहे. तोच म्हणजे कोण, तर परमात्मा. परमात्मा नावाची जी शक्ती आहे, सुपर पॉवर आपण असं त्याला म्हणू शकतो, तर त्या परमात्म्याचा अंशच आत्मा या रूपाने किंवा प्राणशक्ती या नावाने, चेतना या नावाने आपल्या देहातच आहे. ही जाणीव जी माणसाला होते ती म्हणजे सोहम. हे उत्तर त्याला मिळतं. पण हे सगळं करण्यासाठी मन खूप स्थिर असायला लागतं, आपल्या ताब्यात राहायला लागतं. आपण जर मनाच्या आहारी गेलो तर या कोणत्याही गोष्टी म्हणजे साध्यच होऊ शकत नाही. जसं दोरीची दोन टोक आहेत, एका टोकाला संसार आहे, सांसारिक उपभोग आहेत सगळे,
चैन आहे, सुख आहे, आराम आहे, की ज्या गोष्टी आपल्याला संसारात गुंतवून ठेवतात. आणि दुसरं टोक म्हणजे परमात्मा आहे, परमात्म्याविषयीचं ज्ञान आहे किंवा मोक्ष ज्याला आपण म्हणतो, मानसिक शांतता समाधान ज्याला म्हणतो ते आहे. संसाराचं टोक सोडल्याशिवाय परमात्म्याचं टोक आपल्या हातात येत नाही, आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून मन ताब्यात असणं, मन प्रसन्न असणं, मन स्थिर असणं, अविचल असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आत्मज्ञान होण्यासाठी किंवा स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी. कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय, उद्धरेत आत्मनात्मान नात्मानमवसादय आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आपणच आपला उद्धार करून घ्यावा लागतो. दुसरं कोणी येईल आणि माझ्यासाठी काही चांगलं करेल अशी अपेक्षा करून वाट बघत बसलं तर आपण आपली कधीही प्रगती करून घेऊच शकणार नाही. आपणच आपले बंधू असतो, सखा असतो, मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू सुद्धा असतो. आपण आपली जर प्रगती करून घेतली, मनाला इतर आकर्षणांपासून जर आपण दूर ठेवू शकलो तरच आपण आयुष्यात काहीतरी ध्येय गाठू शकतो, ध्येयाची प्राप्ती करून घेऊ शकतो. संत तुकाराम सुद्धा म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. माणसाच्या अस्तित्वाचे 3 मुख्य घटक सांगितले गेलेले आहेत, शरीर, मन आणि आत्मा. त्यापैकी शरीर जे आहे ते नश्वर आहे. शरीर एकदा नष्ट झालं मृत्यूनंतर की परत तेच शरीर उत्पन्न करता येत नाही कोणत्याही मार्गाने. त्याच्या उलट आत्मा काय आहे, अमर आहे, अजन्म आहे, त्याला जन्मही नाहीये आणि मृत्यूही नाहीये. आत्मा सत आहे, आपल्याला माहिती आहे, सनातन आहे, शाश्वत आहे. मग याच्यामध्ये मन अशी एक गोष्ट आहे की जी मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो आणि दुसऱ्या एका नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो हे माहिती आहे आपल्याला, तर मन तेव्हा या जीवनात अतृप्त राहिलेल्या इच्छा, कामना, आशा, अपेक्षा ज्या काही असतात, वासना, त्या सगळ्याचं गाठोडं मन आपल्याबरोबर घेतं आणि त्या आत्म्याच्या पाठंगुळीला बसतं आणि दुसऱ्या नवीन मिळणाऱ्या शरीरात आत्म्याने प्रवेश केला की त्या आत्म्याबरोबर ते मन सुद्धा त्या नवीन शरीरात जातं. आणि अशा प्रकारे म्हणजे अनेक जन्मांचे संस्कार त्या मनावर होत जातात. त्याच्यानंतर जीवन जगताना अनेक बऱ्यावाईट घटना घडत असतात, त्याचे ठसे आपल्या मनावर उमटत असतात. आणि अशा प्रकारे माणसाचं मन हळूहळू हळू परिपक्व होत असतं या मिळणाऱ्या अनुभवांनी म्हणा किंवा जन्मोजन्मीच्या संस्कारांनी म्हणा. आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. एकाच परिस्थितीत जरी वाढलेली असले 2 भावंड तरी त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. वास्तविक पालक तेच असतात, केले जाणारे संस्कार तेच असतात, परिस्थिती तीच असते. मग हा स्वभाव का वेगळा असतो, तर मागच्या जन्मांच्या संस्कार त्याच्यावर पडलेले असतात. म्हणून संत तुकाराम म्हणतात, मन हाची देव मन हाची गुरु. मनाचं महत्व इतकं आहे की स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या ग्रंथामध्ये म्हटलंय की मनच शरीर तयार करतं. गवताच्या पात्यापासून त्या ब्रह्मदेवापर्यंत जेवढी काही सृष्टी आहे, सृष्टीतले जेवढे काही घटक आहेत ते म्हणजे काय, तर मनाचा झालेला क्रमविकास आहे. आता इतकं मनाचं महत्व आहे तरी सुद्धा आजची शिक्षण पद्धती जर पाहिली तर मनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. इंटेलिजंट कोशंटला खूप महत्व आलंय, म्हणजे बौद्धिक क्षमता ज्याला म्हणतात, IQ ज्याला म्हणतात, तो वाढवण्याकडे सगळं कल आहे लोकांचा शिक्षण पद्धतीमध्ये. त्याच्यासाठी अनेक कोचिंग क्लासेस आहेत, काउन्सिलर्स आहेत. सतत आपला मुलगा हुशार कसा होईल याच्याकडे लक्ष असतं, इव्हन पालकांचं सुद्धा. पण त्याचा EQ कसा आहे, भावनात्मक त्याचा बुद्ध्यांक, बुद्ध्यांकापेक्षा भावनात्मक त्याचा अंक हे कसे आहेत, त्याची ग्रेड किंवा लेव्हल काय आहे, हे कुणाकडे त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाहीये. त्याच्यामुळे बहुतांश आजच्या पिढीतली जी मुलं आहेत ती खूप बुद्धिमान आहेत पण भावनिकरित्या मात्र खूप कमकुवत आहेत.
त्यांचं मन खंबीर नाहीये, रोगट मनाची पण बुद्धिवान अशी आजची पिढी तयार झालेली आहे. आणि इतकं मन अस्थिर आहे, अशांत आहे, दोलायमान त्यांचं सतत मन असतं की येणाऱ्या लहान मोठ्या अडचणींना सुद्धा ती मुलं तोंड देऊ शकत नाही. कोणती गोष्ट सहन करण्याची जी काही मानसिक ताकद आणि तयारी असते ती या मुलांची अजिबात नसते. त्याच्यामुळे थोडं काही मनाविरुद्ध झालं की हिंसा करा, कुणाचा जीव घ्या, तेही नाही जमलं तर आत्महत्या करून टाका, अशी अगदी टोकाची पावलं या हल्लीच्या पिढीतली मुलं उचलताना आपल्याला दिसतात. परवाच पेपरमध्ये बातमी होती की शिक्षकांनी त्या मुलांनी काहीतरी गृहपाठ केला नव्हता, दिलेला अभ्यास केला नव्हता म्हणून संपूर्ण शाळा सुटेपर्यंत त्याला बाकावर उभं केलं. आणि तो अपमान किंवा शिक्षकांबद्दलचा राग त्या मुलाच्या इतका मनात राहिला की घरी जाऊन बाथरूम मध्ये जाऊन त्या 12 वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. म्हणजे इतक्या लहान वयात की आत्महत्या म्हणजे काय हा शब्दाचा अर्थ सुद्धा वास्तविक या वयात माहिती नसतो. पण हे मागच्या पिढीच्या लोकांचं सुद्धा मग हे थोडंसं दुर्लक्षच होतं असं वाटतं की आपल्या मुलाच्या मनात काय चाललंय हे कुणी जाणून घ्यायच्या भानगडीतच पडत नाही. या क्लासला जा, शाळा संपली की त्या क्लासला जा आणि कुठून तरी बोर्डात चांगले मार्क मिळत, एवढं एकच ध्येय ते मुलांपुढे ठेवताना आपण बघतो. पण पूर्वीच्या काळी आपल्या ऋषीमुनींनी मात्र मनाकडे खूप लक्ष दिलेलं होतं. मनाचं जे व्यवस्थापन आहे त्याच्यावर अनेक प्रयोग केले होते आणि जीवनाचं रहस्य उलगडून दाखवलं होतं. ते आपल्याला अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये पाहायला मिळतं की मनाचा विकास होणं किती गरजेचं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी मनाला आपली विभूती म्हटलंय, आपलं स्वरूप म्हटलेलं आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी असं 10व्या विभूती योग या अध्यायात भगवंतांनी म्हटलेलं आहे. अध्यात्मशास्त्र म्हटलं की याच्यामध्ये या मनाच्याच विकासाचा पूर्ण विचार केलेला आहे. हा जो भवरोग आहे म्हणजे सांसारिक मोह म्हणा, सांसारिक सुख दुःख म्हणा, तर हा भवरोग मनालाच होतो. मग औषध सुद्धा मनालाच द्यायला पाहिजे. ते या मनाच्या श्लोकातून समर्थांनी अगदी सोप्या भाषेत औषध हे दिलेलं आहे. आपण जर मनाच्या श्लोकांमधला दुसरा श्लोक पाहिला, अर्थात पहिला श्लोक म्हणजे मंगलाचरणच आहे, गजाननाचं स्तवन केलेलं आहे, देवी शारदेचं स्तवन त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरा श्लोक काय आहे तर समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. यातल्या पहिल्या चरणातला जो दुसरा शब्द आहे सज्जना, समर्थांनी मनाला हाक काय मारली आहे, काय संबोधन वापरलंय तर सज्जना. मना तू सत आहेस, चांगला आहेस. म्हणजे पाहायला गेलं तर इथे त्यांनी युक्ती वापरली आहे. वर्गात एखादा खोडकर मुलगा असतो, खूप दंगा करत असतो आणि सगळ्या वर्गाला तो त्यामुळे बिघडवून टाकत असतो. मग शिक्षक काय करतात की त्या मुलाला सेक्रेटरी करून टाकतात आणि म्हणतात की दंगा करणाऱ्या मुलांची नावं फळ्यावर लिही बरं का. मग त्या मुलाच्या मनात येतं की अरे बापरे, आपल्यावर फारच मोठी जबाबदारी सरांनी टाकली आहे, आपण कसं काय आता दंगा करणार ना, आपल्याला त्या मुलांची नावं लिहायची फळ्यावर. आणि मग तो मस्तीखोर मुलगाच गप्प बसतो, शांत बसतो आणि सगळा वर्ग पण शांत होतो. किंवा आपल्या घरात एखादं लहान मुलं असतं, हट्ट करतं, मग त्याची आई त्याला कसं म्हणते, बाळ तू शहाणा की नाही, मग असं नाही करायचं. की मग खरंच त्या मुलाला वाटतं अरे आपण तर शहाणा होतो, मग असं वेड्यासारखं नाही आपण वागून चालणार ना, आपल्याला सगळे वेडा म्हणते आणि आपोआप ते अगदी शहाण्यासारखं वागायला लागतं. हीच युक्ती समर्थांनी मनाच्या श्लोकातून वापरली. पहिल्यांदा मनाला, कारण मन अत्यंत अचपळ आहे, हट्टी आहे, दुराग्रही आहे, कुणाचंच ऐकत नाही. अर्जुनाने गीतेमध्ये म्हटलंच आहे, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढ तस्याह निग्रह मन्ये वायोरिव दुष्कर. म्हणजे मनाला ताब्यात ठेवणं म्हणजे जसं काही वाऱ्याला मुठीत पकडणं इतकं अशक्य आहे. म्हणून समर्थ काय करतात, मनाला शहाणं आहेस ना तू असं म्हणतात,
तू सत आहेस, सज्जन आहेस, सन्माननीय आहेस, मग तू कसंही वागून चालणार नाही. आणि मग कसं वागायचं हे मनाला समजवतात. भक्ती पंथेची जावे, भक्तीच्या मार्गावर जा, त्या परमात्म्यावर, भगवंतांवर पूर्ण श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, त्यांची भक्ती कर, त्यांची उपासना कर. आणि हा भक्ती मार्ग दाखवल्यानंतर दुसऱ्या ओळीत लगेच कसं वागावं, समाजामध्ये कशी वागणूक असावी ते सुद्धा लगेच शिकवतात. दुसरी ओळ काय, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे ज्या गोष्टींना समाज मान्यता नाहीये, लोकमान्यता नाहीये, जी गोष्ट शास्त्र संमत नाहीये, त्या गोष्टींचा तू त्याग कर, तशी वागणूक ठेवू नकोस. मग कशी ठेवायची, जनी वंद्यते सर्व भावे करावे. लोकांमध्ये तुला मान सन्मान मिळेल, तुझी प्रतिष्ठा वाढेल, लोक तुझी स्तुती करतील, तुझ्याबद्दल चार चांगले शब्द बोलतील, असं वर्तन तू समाजात ठेव. इतक्या सोप्या भाषेत त्यांनी मनाला समजावणी दिलेली आहे. कारण मनातला विचार हा माणसाच्या प्रत्येक कृतीला आकार देत असतो. मग मन शांत कसं करायचं, मनावर चांगले संस्कार कसे करायचे. कारण मन सुद्धा सृष्टीमधून उत्पन्न झालेली गोष्ट आहे. सृष्टीतल्या इतर घटकांप्रमाणे सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचं मन आहे. आणि सात्विक मन नेहमी वातावरणातल्या चांगल्या स्पंदन गोळा करत असतं, तामसी मन वाईट स्पंदन गोळा करतं. मग तामसी आणि राजसी मन हे सात्विकतेकडे वळवणं खूप गरजेचं आहे, तरच ते स्थिर होईल, शांत होईल, त्याच्यामध्ये चांगले विचार येतील, पवित्र शुद्ध भावना निर्माण होतील. त्याच्यासाठी उपाय सुद्धा समर्थांनी सांगितलाय. त्याच्यासाठी सत्संग किती महत्वाचा आहे ते मनाच्या श्लोकातून समर्थांनी सांगितलंय. धरी सज्जन संगती धन्य होसी, असं समर्थांनी या श्लोकांमधून सांगितलेलं आहे. कारण मन जर शांत असेल तर तुम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली तरी चालते. मन समाधानी असेल तर थोडक्या मिळालेल्या गोष्टीत सुद्धा आपण सुख शोधू शकतो. मन मात्र अशांत असेल, असमाधानी असेल तर किती भौतिक गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी त्याच्यामुळे आपण सुखी होऊ शकत नाही. एकदा एक जपानी तरुण झेन साधूकडे गेला. जपानमध्ये झेन साधू असतात. आणि तो त्या साधू महाराजांना म्हणला की मला जीवनात सुख प्राप्त करायचंय, काय करू. साधू महाराजांनी त्याला एक कागद दिला आणि सांगितलं की सुखी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे असं तुला वाटतं, त्या गोष्टींची एक यादी तू कर, मग बघतो मी. मग त्यांनी यादी केली, जवळपास 40 गोष्टींची यादी केली की पैसा, धन पाहिजे, चांगला बंगला पाहिजे, सुस्वरूप पत्नी पाहिजे, हुशार मुलं पाहिजेत, घरात नोकर चाकर पाहिजेत, या गोष्टींसाठी पैसा पाहिजे, मग चांगली नोकरी पाहिजे, चांगला पगार पाहिजे, श्रीमंत मित्र पाहिजेत, अशा अनेक गोष्टी त्याने त्या यादीमध्ये लिहिल्या आणि त्या साधूंना तो कागद दिला. आणि तो म्हणला तुम्ही तर माझ्याहून खूपच ज्ञानी आहात, महात्मा आहात, तर तुम्ही ही यादी वाचा आणि माझ्याकडनं चुकून जर काही 2-4 गोष्टी राहून गेल्या असतील तर त्या याच्यावर लिहून टाका, म्हणजे मला सगळं मिळालं की मी सुखी होईल. ते म्हणतात ठीक आहे. सगळी यादी त्यांनी वाचली साधूंनी, सगळ्यावर शांतपणे एक फुली मारली. आणि मग तो तरुण आश्चर्याने बघायला लागला की एवढं मी यादी लिहिली, यातलं काहीच आवश्यक नाहीये का सुखी होण्यासाठी. म्हणजे साधू महाराज फारच ज्ञानी दिसतायत, त्यांना नक्की अशी गोष्ट माहिती आहे की मी कशाने सुखी होईल. तो म्हणतो आता मला सांगा की अशी कोणती गोष्ट आहे की माझ्या या यादीत नाहीये. मग ते साधू महाराज काहीतरी लिहितात मोकळ्या जागेवर कागदावर, आणि त्यांनी त्याला तो साधू महाराजांनी कागद दिलेला आहे. तो वाचतो, त्याच्यावर फक्त 3 शब्द असतात, पीस ऑफ माइंड, मनाची शांतता. मग ते त्याला समजवतात की तुझं मन जर शांत असेल, समाधानी असेल, तर तुझ्या या यादीतली एक जरी गोष्ट तुला मिळाली नाही तरी तू आयुष्यात सुख प्राप्त करू शकशील. पण या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि मन मात्र तुला अनुकूल नसेल, तुझ्या ताब्यात नसेल, तर याचा काही उपयोग नाही. तू कधीही सुखी होऊ शकणार नाहीस.
करुणाष्टकामध्ये सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्रांची विनवणी केली की अचपळ मन माझे नावरे आवरिता. इतकं मन माझं चपळ आहे, चंचल आहे की मी आवरूच शकत नाहीये ते. मग याच्यासाठी काय करायचं की मनात तर सतत विचार येत असतात, चांगले येतात, वाईट येतात. मग मन काय करायचं, निर्विकार करायचं, निर्विचार करायचं. पण हे करणं खूप अवघड आहे आपल्यासारख्या सामान्य माणसांना. याला उन्मनी अवस्था असं म्हटलेलं आहे समर्थांनी. मन पूर्णपणे मनातीत होऊन राहावे असं समर्थांनी म्हणलंय. मन पूर्णपणे निर्लिप्त करून टाकायचं संसारापासून. मग ही उन्मनी अवस्था कशी प्राप्त करायची? समर्थांचे अनेक शिष्य होते. त्याच्यामध्ये एक धोंडीबा धनगर नावाचा शिष्य होता. त्याचे समर्थांवर खूप जास्त श्रद्धा होती आणि भक्ती होती. तो पाहायचा की समर्थ ध्यान लावून बसायचे आणि अशा उन्मनी अवस्थेत ते सहजपणे शिरायचे. त्यांना देहभान काही उरायचं नाही. मग त्यांनी एकदा समर्थांना विचारलं की मला पण अशी उन्मनी अवस्था प्राप्त करायची आहे, कशी करू? मग समर्थांनी त्याला सांगितलं अगदी सोपं, एक काम कर, मनाचं ऐकू नको. तो म्हणतो ठीक आहे. आणि घरी जायला लागतो. तो रस्ताभर विचार करत असतो की समर्थ म्हणले मनाचं ऐकू नको म्हणजे नक्की करायचं काय? असा विचार करता करता त्याला सुचतं, रे आपलं मन म्हणतंय की आता घरी जायचं, दुपार झालीये, जेवायचं वगैरे. पण समर्थ म्हणलेत मनाचं ऐकू नको. मग आपण घरी नाहीच जायचं म्हणतो, चालतच राहू आपण. खूप चालतो, ऊन तापलेलं असतं, परत थांबतो की इतकं आपण थकलोय, आता काय करायचं? मग जवळच एक मोठा वृक्ष असतो, छान थंडगार सावली असते. त्याच्या मनात येतं थोड्या वेळ या झाडाखाली बसूया, जरा ताजं तवानं विश्रांती घेऊ आणि पुढे जाऊ. झाडाकडे जायला निघतो. परत अरे समर्थ म्हणलेत की मनाचं ऐकू नको. म्हणजे तर मन म्हणतंय झाडाखाली जायचं तर मग नाही जायचं, इथंच उन्हात थांबायचं आपण. असा विचार करता करता तिथे जवळ एक मोठा दगड असतो, त्याच्यावर बसतो आणि म्हणतात तर नक्की काय करावं? मनात एक गोष्ट येते, दुसरी येते. समर्थ म्हणतात मनाचं ऐकू नको, करायचं काय? मग त्याला एकदम आठवतं की समर्थ जेव्हा ध्यानाला बसलेले असतात तेव्हा ते तोंडाने रामनामाचा जप करत असतात. तो म्हणतो आपणही तसं करून पाहूया. आणि मग रामनामाचा जप करायला लागतो. होता होता मन इतकं एकाग्र होतं की मनात येणारे विचार पूर्णपणे थांबून जातात. त्याचं त्याला कळत सुद्धा नाही म्हणजे. आणि अशा स्थितीत रामनामाचा जप करत जवळपास 3 दिवस 3 रात्री तो त्या एकाच मोठ्या दगडावर बसून राहतो. आणि समर्थांचे काही शिष्य हे दृश्य बघतात, समर्थांना जाऊन सांगतात. समर्थ आपल्या म्हणजे शक्तीने ते जाणतात की काय झालं, याला जी हवी होती ती उन्मनी अवस्था याच्या नकळतच याला प्राप्त झालेली आहे. समर्थ तिथे जातात, त्याला स्पर्श करतात आणि त्याला परत भानावर आणतात. त्याची देहभान परत त्याचं शरीरावरचं जागृत करतात. तर अशी गोष्ट आहे की याच्यासाठी समर्थ सारखं म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा. सतत तुम्ही रामनामाचा जप करा. अगदी सतत तोंडाने नाही केला तरी निदान रोजचे व्यवहार करताना मनात तो जप जरी चालू ठेवला, मानसिक जप जरी केला तरी सुद्धा चालेल. म्हणजे हे मन स्थिर व्हायला, एकाग्र व्हायला मदत होईल असं ते म्हणतात. आता हे जे मनाचे श्लोक आहेत त्याचा फायदा काय? म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत शेवटी फायदा बघतो ना की मला काय मिळेल. मनाचे श्लोक ऐकून काय मिळेल, मनाचे श्लोक म्हटल्याने काय मिळेल, त्याचं उत्तर सुद्धा शेवटच्या 205व्या श्लोकामध्ये समर्थांनी दिलेलं आहे. त्यांनी अगदी ठामपणे किंवा निश्चितपणे ही गोष्ट सांगितलेली आहे. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. म्हणजे समर्थ खात्रीपूर्वक आपल्याला सांगतात की मनाचे श्लोक म्हणले किंवा नुसते ऐकले तरी देहदोष, चित्तदोष, मनातले अंतःकरणातले वाईट विचार, सगळे विकार हे नाहीसे होतात, नष्ट होतात.
मन प्रसन्न होतं, बुद्धीचं जडत्व जाऊन मन साधनेला प्राप्त होतं. अगदी मतिमंद साधना योग्य होती. म्हणजे जी लोकांची बुद्धी अगदी जरी ते कमी असले, सारासार विचार जरी कमी असला आणि मनाचे श्लोक म्हणत गेलं, ऐकत गेलं, तरी सुद्धा ती लोक परमार्थाच्या मार्गाकडे वाटचाल करायला लागतात. ज्ञानाचा विकास होतो आणि हळूहळू मानसिक वैराग्य आणि शारीरिक सामर्थ्य हे दोन्ही प्राप्त होतं. म्हणून शेवटच्या चरणात दासांनी सांगितलंय, विश्वासता मुक्तिभोगी. त्या देवावर, त्या परमात्म्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, तुम्ही भक्तीच्या मार्गावर वाटचाल चालू ठेवली, तर तो भगवंत म्हणा, तो देव म्हणा, तुम्हाला निश्चित मोक्षाची प्राप्ती करून देईल. जय जय रघुवीर समर्थ.